दिवस पहिला ठाणे ते श्री क्षेत्र धनकवडी, श्री क्षेत्र अक्कलकोट पदयात्रा 2024। आज पहिला दिवस, पहाटेचे वाजलेले 6:30। वाघजाई देवीला नारळ ठेवलेला आहे आणि आमची पदयात्रा सुरू केली। आणि इथून पुढे मीठबंदर केंद्र ठाणे कोपरी ईस्ट इथे स्वामी समर्थांच्या मठात जाऊन महाराजांना नारळ देऊन पुढचा प्रवास सुखरूप आणि सुखाचा व्हावा तुमच्या कृपा आशीर्वादाने म्हणून नारळ देऊन आमचा पदयात्रेचा शुभारंभ आम्ही त्या ठिकाणाहून करणार आहोत। महाराजांचे दर्शन घेऊन पदयात्रेला सुरुवात कोपरी इथून सुरुवात झालेली आहे। सर्वांच्या चेहऱ्यावरती हास्य, आनंद आणि उत्साहपूर्ण वातावरणात सर्व पदयात्री निघालेले आहेत। दुपारचे 2 वाजलेले आहेत। बेलापूर CBD इथे फायर ब्रिगेड या ठिकाणी फायर ब्रिगेड ऑफिसर यांनी दुपारच्या भोजनाची सेवा दिलेली आहे। श्री स्वामी समर्थ परिवार त्यांचा आभार व्यक्त करून पुढचा प्रवास सुरू करत आहोत आम्ही। रात्रीचा मुक्काम पनवेल शेडूंग या ठिकाणी आहे। ठाण्यापासून शेडूंग जवळजवळ 50 ते 52 किलोमीटर आहे। सर्व पद्धतींचा पहिला दिवस, नवीन अनुभव, खूप दमलेले आहेत आणि आता भोजन सेवा करून सगळ्यांची आराम चालू आहे। काळाकडनं काय दिसतच नाही, गाडीचा उजेडा थोडं तरी दिसले। दिवस दुसरा, शेडूंग ते लोणावळा जवळजवळ 47 किलोमीटरचा पल्ला आहे। सध्या तरी एकच चालतोय, अवस्था बेकार झालेली आहे। पायात काही चप्पल नसल्याकारणाने
महाराज नेतील त्या अवस्थेत निघायचं आहे. स्वामी ओम नर्मदे जय शंकर जय गिरणारी. घेतलेलं आहे, परत लागलं तर घेऊ. हे आमचे विनय माऊली, आम्हाला पाण्याची सवय तर सांगत झाली थांबून. स्वामी ओम स्वामी ओम. ते पुढे जे चालले आहेत जाऊन आपले सेवेकरी आहेत आणि मी त्यांच्या मागेच आहे. बरोबर 100 मीटर अंतर आहे, डिस्टन्स आहे आमच्यामध्ये. स्वामी ओम नर्मदे जय शंकर जय गिरणारी. आता 11:30 वाजलेले आहेत आणि अजूनही दुपारचा जेवणाचा स्पॉट 6 किलोमीटर आहे. पुढे 2 सेवेकरी चालत आहेत आणि मी मागे आहे. उन्हाचा कडाका इतका वाढलेला आहे तरी आता शेवटी पल्ला गाठणं गरजेचंच आहे. दुपारचा मुक्काम खोपोली गाव, दिवस दुसरा. इथे संदीप माऊली यांच्या कुटुंबियाकडून सेवा आहे आणि सध्या सगळे पदयात्री आराम करत आहेत. जीवन करी जीवित्वान पूर्ण ब्रह्म उदर वचन यज्ञ कर्म. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय शंकर बाबा महाराज की जय. अन्नपूर्णा माते की जय. नर्मदे नर्मदे नर्मदे. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि शिंगरोबा घाट चढायला सुरुवात केली आहे 5 वाजता. आता बघूयात शिंगरोबाच्या इथे जाऊन थांबायचं आहे, किती वेळ लागतो. चला स्वामी ओम स्वामी ओम. अर्धा तास चढाई केल्यानंतर आता शिंगरोबाचं मंदिर आलेलं आहे. तर या शिंगरोबाच्या मंदिरात एक पाया पडून 15-20 मिनटं आराम करून इथूनच नाश्ता करून रात्रीचा स्पॉट लोणावळ्याला जायचा आहे. इथून तरी पण आता 10-12 किलोमीटर शिल्लक असेल. पैसे भेटत ना धपधप हां मान आहे त्यांचा तो. छोटो खंडाला व्यू. रात्रीचा मुक्काम, दिवस दुसरा. कुठला म्हटलं
स्वामी समर्थांचा उभी मूर्ती मठ आहे. कुठला जनकल्याण नाही रे काय पण सांगू नको. पहाटेची महाराजांची काकड आरती घेऊन तिसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरुदेव दत्त आज की जय. दिवस तिसरा लोणावळा ते रावेत. जय एकविरा कारला फाटा येथे आता सध्या थांबलेलो आहोत आणि ते आईच्या गुंडाले डोंगराला नमस्कार करून आई जगदंबा एकविरा माता जगज्जननी तिचा आशीर्वाद घेतलेला आहे आम्ही. जारे जारे सारे स्वामी दर्शनाला, जारे जारे सारे स्वामी दर्शनाला, गुरु माऊलीला भेटायाला, गुरु माऊलीला भेटायाला. अक्कलकोट माझ्या स्वामींचा निवास, स्वामी चरणाचा धरा तुम्ही ध्यास. अक्कलकोट माझ्या स्वामींचा निवास, स्वामी चरणाचा धरा तुम्ही ध्यास. जारे जारे सारे स्वामी दर्शनाला, स्वामी पूजनाच्या सोहळ्याला, स्वामी पूजनाच्या सोहळ्याला. देह मंदिरात गुरु भक्ती ज्योत, स्वामी जय संदीप पार्शेकर यांच्या मामाकडे कामशेतला शंकर महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तर तिचे दर्शन आम्ही थांबून करत आहोत. सारे स्वामी आरतीला, महास्वामी दिवस तिसरा चांदण्याला, महास्वामी रूपी चांदण्याला. स्वामी नामाच्या गजरात सर्व सेवेकरी मजेत चाललेले आहेत. स्वामी नामाच्या तुंबीत दत्तात्रय स्वामी औदुंबर निवासी, चारी वेद श्वान उभे चरणाशी. स्वामी ओम. जारे जारे सारे गुरु सदनाला, पहा एक धारे अवधूताला, पहा एक धारे कडक ऊन पडलेला आहे. शेष माऊली स्वामी ओम हे पाटील कुटुंबातले मोठे चिरंजीव. जय श्रीराम. ओम माऊली तेजस माऊलींना मोठ्या भावाच्या दर्जाने थोडे ज्ञान देत आहेत. तर त्याचेच थोडेसे टिपलेले दृश्य. ओम तेजस. दिवस तिसरा रावेत श्री स्वामी समर्थ मठ महाराजांच्या मठात पोहोचलेलो आहे. विलोभनीय महाराजांचा मठ आहे. सुंदर अशी राहण्याची सोय.
पावनी कोडा एकाका वैराग्याचा तुमचा देऊनी चौक झाडीला चौक झाडीला दयावरी सप्रेमाचा शिडकावा केला पाय घड्या नातल्या सुंदर नवविधा भक्ती सुंदर नवविधा भक्ती ज्ञानाच्या समयात जळूनी नावेल्या ज्योती भावार्थाचा मंच हृदयाकाशी टांगिला हृदयाकाशी टांगिला मनाची समने करुणी केले शेजेला केले एकत्र केले गुरुबुद्धीच्या काठी सोडून पडदे सोडिले सांगून घबरा दया क्षमा शांती दासी शेजेला अलक्ष्मण बनिले ओनी नाजूक साशीला गुरुवा नाजूक साशीला निरंजनी सद्गुरु माझा तिजे ओम नर्मदे जयशंकर. दिवस 4 रावेत ते धनकवडी शंकर महाराज समाधी मठ दर्शन सोहळा. आता पहाटेचे वाजलेले आहेत 6:46 आणि आता आम्ही सगळ्यांची लगबग चालली आहे रस्त्यांकडे. धनकवडीला जाण्याची ओढ लागलेली आहे. शरण में हूँ तेरी बाबा कृपा मुझ पे भी कर देना शरण में हूँ तेरी बाबा कृपा मुझ पे भी कर देना तेरे दर का दीवाना हूँ तेरे दर का दीवाना हूँ तेरे दर्शन को आया हूँ तेरे डमरू की धुन सुन के तेरे दरबार आया हूँ तुम ही हो जिंदगी मेरी तुम ही हो हर खुशी मेरी तेरी सेवा में रख लेना तेरी सेवा में रख लेना मैं ये अरदास लाया हूँ तेरे डमरू की धुन सुन के तेरे दरबार आया हूँ. स्वामी नामाच्या गजरात नृत्य करताना सर्व थकवा क्षीण दूर होतो. त्याच तालावरती सर्व पदाधिकारी उत्साहपूर्ण भावनेत नाचत आहेत, आनंद डोलत आहेत. अक्कलकोटी भंडारा हा उत्सव स्वामींचा अक्कलकोटी भंडारा हा उत्सव स्वामींचा स्वामी भक्त हे सारे जमले गुरुमाऊली पायी रमले गुरुवारी या गुरुकुल वेला गुरुवारी या गुरुकुल वेला जागर भक्तीचा अक्कलकोटी भंडारा हा उत्सव स्वामींचा अक्कलकोटी भंडारा हा उत्सव स्वामींचा स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ
महिमा असते, असते. अक्कलकोटी भंडारा हा उत्सव स्वामींचा. अक्कलकोटी भंडारा हा उत्सव स्वामींचा. अक्कलकोट नगरी सदली भक्तांची पुण्याई फळली. अक्कलकोट नगरी सदली भक्तांची पुण्याई फळली. कुणीही येऊन प्रसाद घ्यावा, कुणीही येऊन प्रसाद घ्यावा स्वामी आईच्या, स्वामी आईच्या. अक्कलकोटी भंडारा हा उत्सव स्वामींचा. अक्कलकोटी भंडारा हा उत्सव स्वामींचा. पुरणाची पोळी कांद्याची भाजी, पुरणाची पोळी कांद्याची भाजी प्रसाद घ्यायाचा, प्रसाद घ्यायाचा. अक्कलकोटी भंडारा हा उत्सव स्वामींचा. अक्कलकोटी भंडारा हा उत्सव स्वामींचा. स्वामी समर्थ महाराज की दिवस 5वा. आता शंकर महाराजांच्या मठात जायची सगळ्यांची लगबग सुरू झालेली आहे. मठात जाऊन महाराजांचे दर्शन घ्यायचे आहेत आणि असे सगळ्यांच्या बॅगा पॅक झालेल्या आहेत. इथं रात्रीची वस्ती होती 4थ्या दिवशीची आणि इथून आम्ही आता शंकर महाराजांच्या मठात दर्शनाला जाणार आहोत. हात तिकडे बाजूला काढ फक्त असा. हे पाटील काका आणि पाटील काकू यांनी गेले 5 दिवस आम्हाला घरची चव दिलेली आहे आणि यांच्याच कृपेने आम्ही एकदम टणटणीत चालतोय. स्वामी ओम जय शंकर. जय शंकर. राजेश भाऊ ना जय शंकर. 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 शंकर महाराजांचे दर्शन घेऊन मन अगदी कृतकृत्य झाले आहे. खूप छान वाटतंय आणि असं पूर्ण मन प्रफुल्लित झालेलं आहे आणि अजून ऊर्जा मिळालेली आहे. आता इथून पुढे हडपसरपासून
अक्कलकोटकडे वाटचाल करायची आणि शंकर महाराजांनी इतकी ताकद भरलेली आहे की अजून 1000-2000 किलोमीटर असेल तरी आम्ही त्याच उत्साहाने आणि जल्लोषाने चालत स्वामी समर्थांचे दर्शन घेऊ. आतली व्हिडिओ पोस्ट केली श्री